ब्रेकिंग न्यूज. मर्दडी देवी घाटात लूटमार. धार पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग. एका दरोडेखोराला बेड्याधार. बुलढाणा जिल्ह्यातील धार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मर्दडी देवी घाटात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास थरारक लूटमारीची घटना घडली. शस्त्राचा धाक दाखवून एका इस्माला लुटणाऱ्या टोळीचा धार पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग केला आणि एका आरोपीला झडप घालून अटक केली. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. नेमकी घटना काय? वरुड येथील रहिवासी असलेले फिर्यादी आपल्या कामानिमित्त दुधा येथून धाडच्या दिशेने दुचाकीने येत होते. सायंकाळच्या सुमारास मर्दडी देवीच्या घाटातील नागमोडी वळणांवर दबा धरून बसलेल्या अज्ञात तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत गपचूप तुझ्याकडची बॅग एक्स देऊन टाक, नाहीतर याद राखून ठेव, अशी धमकी देऊन त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांची चित्तथरारक कारवाई. लूट झाल्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीने तात्काळ प्रसंगावधान राखून धाड पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा तैनात केला. वेढा आणि पाठलाग. पोलिसांनी जंगलात चहूबाजूंनी वेढा घातला. थ्रिलर दृश्य. झाडाझुडपातून चाललेला हा पाठलाग एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखा होता. एक अटकेत. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका सराईत चोरट्याला शिताफीने पकडले. मात्र त्याचे साथीदार अंधाराचा आणि घनदाट झाडीचा फायदा घेत पसार झाले. पकडण्यात आलेल्या आरोपीकडून चौकशी सुरू असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घाटातील सुरक्षा अधिक कडक करण्यावर आमचा भर असेल. धार पोलीस प्रशासन तपासाची चक्र फिरली. पकडलेला आरोपी संभाजीनगरचा असला तरी पसार झालेले त्याचे साथीदार स्थानिक भागातीलच असावेत, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. प्रवाशांमध्ये भीती. गस्तीची मागणी. मर्दडी देवी घाटातील निर्जन रस्ते आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून घाटात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.